नमस्कार मंडळी, मी वैष्णवी। आज 3 जानेवारी 2024। आज आपल्या भारतातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवली। त्यांनी आपलं अख्खं आयुष्य हे सर्वसामान्यांना शिक्षण देण्यासाठी खर्च केलं। लोकांनी त्यांना त्रास देऊनही त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्यांना माहिती होतं अज्ञान आणि अंधश्रद्धेचं जाळं जर नष्ट करायचं असेल तर शिक्षण हा एकच पर्याय आहे। आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले। त्यांनी सुद्धा शिक्षण हे घरोघरी पोहोचलं पाहिजे आणि शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं। आणि कोणीतरी म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन कित्येक वर्ष झाली, तरीही आपल्या महाराष्ट्रातलं साक्षरतेचं प्रमाण हे 82% आहे। आज कुठेतरी शिक्षणात कमी पडतंय असं वाटतंय, आणि याचाच फायदा काही राजकीय लोक घेताना दिसतात। शेतमालाचे भाव कधीही वाढवायचे, कधीही कमी करायचे, निर्यात बंदी करणे, हे सर्व गोष्टी त्या करतात। त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांनी शिकलं पाहिजे, त्यांनी आपली प्रगती केली पाहिजे, त्यांनी पुढे गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं। तुम्हाला हे वाटतं?